नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 5 एप्रिल 2025. बघा, आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर महाराष्ट्रावरती रात्रीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचे ढग त्यावेळेस नव्हते किंवा आसपास देखील अरबी समुद्रावरती ढग नव्हते. पण दुपारनंतर त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होतं आणि त्या ठिकाणी ढगांचा दायरा हा वाढतो. तरी पण पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या थांबलेल्या आहेत. पाण्याची वॉटर वेपर जी आहे ती देखील बऱ्याच अंशी अरबी समुद्रातून कमी झाली आहे. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले बंगालच्या उपसागरामध्ये, लो प्रेशर एरिया. त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरील बरीच वाफ ही कमी झालेली आहे. जर बघितलं समुद्रावर आणि भूभागावर जर हवेचा दाब जर बघितला आजचा, तर 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे. बंगालच्या उपसागरावर देखील 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे आणि भूभागावर देखील बघा कर्नाटकच्या आसपास 1010 हेक्टोपास्कल आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आसपास 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे. जेव्हा सारखा समुद्रावर आणि भूभागावर सारखा हेक्टोपास्कल जेव्हा हवेचा दाब होतो त्यावेळेस पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या थांबतात. जसे मी 4 दिवसापूर्वी बोललो होतो की 1012 आणि 1008 तेव्हा पावसाच्या ऍक्टिव्हिटी 1, 2, 3 तारखेला होत्या. आता पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या बऱ्याच कमी झाल्या, परंतु स्थानिक तापमान हे कशा प्रकारे वाढतंय त्याचा इंडेक्स बघू आपण. जर बघा वाऱ्याच्या दिशा जर बघितल्या, वाऱ्याचं स्पीड आणि वाइंड स्पीड आणि जर दिशा बघितल्या तर साधारणपणे ओमानच्या खाडीपासे जवळ एक अँटी सायक्लोन फिरताना दिसतंय, विपरीत वाऱ्याच्या दिशा. आणि हा जो स्पेक्ट्रम दिसतोय हा हा म्हणजे हे जे उझबेकिस्तान, इराण, इराक, पाकिस्तान जो ड्रायव्हिंग त्या ठिकाणी डिझर्ट सर्व वाळवंटी क्षेत्र आहे आणि ह्या भागातून जी ह्या काळात जी आपल्याकडे साधारणपणे जे विंड येते, वारा येतो तो अति उष्ण त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी वाऱ्याच्या दिशा जर बघितल्या, बघा हे डॉट जे दाखवले ते सरळ गुजरात आणि राजस्थान वरून महाराष्ट्रावर येताना दिसत आहे. या 3 डॉट बघा या ठिकाणी, या ज्या उभ्या रेषा दिसतात ह्या साधारणपणे वाऱ्याची स्पीड आणि वाऱ्याची दिशा दर्शवतात. पण ज्या येतात त्या द्वीपसमूह तो असा आहे की त्या ठिकाणी पूर्ण बंजर भूमी आहे. त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही हिरवळ आपण ज्याला म्हणतो किंवा क्रॉप एरिया त्या ठिकाणी नाहीये. वाळवंटावरून येणारा जो वारा आहे त्यामुळे पुढच्या 4-5 दिवसामध्ये उष्णतेची लाट आणि तापमान वाढण्याच्या शक्यता त्या ठिकाणी या मॅपवरून दिसतात. या ठिकाणी एक सायक्लोन फिरताना दिसतंय बघा, चक्राकार स्थिती जी दिसते बंगालच्या उपसागरामध्ये. वाऱ्याचे डायरेक्शन याच्यावरून असं दिसतंय की साधारणपणे इथं एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे किंवा लो प्रेशर एरिया फॉर्मेशन त्या ठिकाणी होईल. पावसाच्या हालचाली ज्या आहेत बघा, मी जे बोललो होतो की हा जो पोर्शन आहे या ठिकाणी हा जे काही अरबी राष्ट्र आहे या अरबी राष्ट्रामध्ये वाळवंट मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी वारा असा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या मार्गे आपल्यावर येतोय. त्यामुळे उष्णतेची लाट ही त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे बाहेर उन्हात पडताना साधारणपणे डोक्यावरती कपडा घ्या किंवा जास्त पाणी प्या, म्हणजे डिहायड्रेशन त्या ठिकाणी होत नाही. आणि आपण शेतकरी असल्यामुळे शेतीची कामं आणि बाहेर पडतो त्यामुळे डिहायड्रेशन होतं. पाणी वेळोवेळी पित जा आणि डोक्यावरती काहीतरी कपडा असू द्या, कारण 41 वर टेम्परेचर जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. गुजरातच्या आसपास तर 45-46 अंश सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता मॉडेल फॉरकास्ट करताय. या ठिकाणी एक अँटी सायक्लोन फिरताय. परंतु बघा साधारणपणे हा जो भारताचा पोर्शन आहे या बाजूला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्याची ट्रप बनलेली आहे आणि दक्षिण भारतामध्ये पाऊस हा चालूच राहणार. म्हणजे आपला जरी सिस्टम महाराष्ट्रातला पाऊस थांबलाय, परंतु तटवर्ती भागात थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या आजही दिसतील. महाराष्ट्राच्या तटवर्ती भागात कर्नाटक, आंध्रची जी आहे या ठिकाणी त्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन वरती त्या भागात आहे आणि इथं लो प्रेशर फॉर्मेशन झालेलं आहे. ते पुढच्या 10 तारखेपर्यंत ते कॉमोरिन द्वीप समूह या ठिकाणी ते धडकण्याची शक्यता असतात. आता ह्या काळात काय होतं की एप्रिल हा जो महिना असतो या काळामध्ये सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी म्हणजे चक्रीवादळीय स्थिती, उष्णकटिबंधीय जे चक्रीवादळ आहे ते निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी असते. इक्वेटर भागाकडून ते इथं कॉमोरिन द्वीप समूह याला म्हणतात. कॉमोरिन द्वीप समूह म्हणजे स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे, ज्या ठिकाणी तिन्ही समुद्र एकत्र मिळतात, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. तर या समुद्राचा हा कॉमोरिन द्वीप समूह इथं सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी तयार होतात. एकतर त्या अरबी समुद्रातून गुजरातकडे जातात किंवा ह्या भागातून साधारणपणे
इकडे ओरिसाकडे जास्त फ्लो असतो. ब्रह्मदेश, बांगलादेश किंवा ओरिसाकडे जाण्याचे चान्सेस हे खूप असतात. परंतु सध्या फक्त ह्या महिन्यात हे पहिलंच लो प्रेशर या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं आहे. ते 10 तारखेला या ठिकाणी येईल. आता महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी या थांबलेल्या आहे. मॉडेलच्या आधारावरून आपण ते बघून घेऊया. बघा, जर हिमालयाची बाजू जर बघितली तर या ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे जे पश्चिमी विक्षोभ जे येतात मेडिटेरियन सी कडून, तर ते एप्रिल महिना उलटला तरी ते हिमालयावर येतच आहे. त्यामुळे हिमालयाच्या भागामध्ये एनसीआर, दिल्ली तिकडे पाऊस हा होतोच आहे. तर बघा, महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी आजही या आयएमडीच्या जीएफएस मॉडेलवरून असं दिसतं की पूर्ण थांबलेली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाहीये. मात्र जो तटवर्ती भाग दिसतो, साधारणपणे कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये आज थोडीफार त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि सिस्टम त्या ठिकाणी दिसते. बाकी अन्य भागामध्ये पावसाचे चान्सेस हे नाहीये. परंतु एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होऊन तयार होऊ शकतं. जसं नाशिकच्या आसपास काल घोटी इगतपुरी या भागामध्ये एक सिस्टम मी आधीच सांगितलं होतं की ती बनणार, जीएम मॉडेल दाखवत होतं त्या ठिकाणी पाऊस. त्या ठिकाणी काल ती बनली आणि त्यात थोडाफार पाऊस घोटी इगतपुरी त्या भागात झाला आणि तो स्पेक्ट्रम नंतर साधारणपणे पनवेलकडे किंवा मुंबईकडे सरकला काल. तर आज बघा, आज पूर्ण पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या संपल्या, मात्र कोमोरिन द्वीप समूहाकडे या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दिसत आहे. श्रीलंका किंवा या भागामध्ये दक्षिण भारतात तो सक्रियच राहणार. टेम्परेचर त्या ठिकाणी हाय असतं. 48-49 अंश सेल्सिअस तापमान हे दक्षिण भारतात त्या ठिकाणी असतं. दुसरं, या ठिकाणी बघा, एक एक लो प्रेशर हे अंदमानच्या समुद्राजवळ फॉर्म झालंय. या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटी दिसतात पावसाच्या, ह्या नंतर इकडे मूव्ह करतील 10 तारखेच्या आसपास या बाजूला येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. साधारणपणे जीएफएस मॉडेलच्या 12 तारखेची इमेज जर बघितली तर त्या ठिकाणी ह्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा वरच्या बाजूला सरकतात आणि महाराष्ट्रामध्ये 10 तारखेला पुन्हा एकदा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिककडे त्या ढगाळ वातावरण देण्याचे चान्सेस आहे किंवा थोडाफार हलका पाऊस 10 तारखेला होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. मग ह्या तटवर्ती भाग आणि नाशिक पर्यंत त्याचा जोर त्या ठिकाणी दिसतो. पण तो 10 तारखेचा जो पाऊस हा काही खूप नसणार आहे. थोड्याफार प्रमाणात ऍक्टिव्हिटीज तयार होत आहे, त्याच्यात बदल होऊ शकतो. तर त्याचा अपडेट आपण त्या ठिकाणी देऊया. बाकी हिमालयाच्या भागामध्ये देखील हे आपण अॅनिमेशन नुसार बघूया. बंगालचा उपसागर आणि कौमोरिन द्वीप समूहाजवळ या काळामध्ये लो प्रेशर किंवा चक्रीवादळ फॉर्म होतात. तर बघा, ह्या इमेजवरून बघा, खालच्या भागामध्ये या ठिकाणी खालचा भाग ते या भागामध्ये ह्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी दिसतात आणि त्या इथेच सक्रिय असतात. पुढच्या 10 दिवसापर्यंत तरी टेम्परेचर वाढणार आहे. जो टेम्परेचर ग्राफ दाखवला तुम्हाला, वाऱ्याची दिशा दाखवली, याच्यानुसार असं दिसतं की साधारणपणे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उष्णता आपल्याकडे वाढणार आहे. म्हणजे 38 वरून ती 41-42 अंश सेल्सिअस वरतीच देखील जाऊ शकते. मराठवाड्यात आणि विदर्भात तापमान मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय आणि तापमान वाढलं की काहीतरी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढत असतात. परंतु तशा 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये 8 तारखेपर्यंत काही दिसत नाही. परंतु 9-10 पुन्हा एकदा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या सांगलीच्या भागाकडून दिसत आहे. परंतु त्याची अपडेट, त्याची अॅक्युरेसी अजून कमी असली तरी आपण त्याचा पुढचा अंदाज त्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी देऊ. धन्यवाद.